खुश खबर खुश खबर। इस जिलजिलाती गर्मी में ठंड का एहसास पाए आलीशान वाटर पार्क में। जी हाँ, अब अपने भुसावल शहर में ही इस तपती धूप से राहत पाए सिर्फ और सिर्फ आलीशान वाटर पार्क में, जहाँ पाइए अपनी फैमिली के साथ खुशियों की बहार, जहाँ आपको मिलेगा हिल स्टेशन जैसा ठंड का एहसास। यहाँ आपको अलग अलग वाटर राइड्स, स्विमिंग पूल और अन्य कई सारी राइड्स उपलब्ध होगी। साथ ही साथ आपके खान पान की भी व्यवस्था की गई है, वो भी आपके बजट में। तो देर किस बात की, आज ही आइए और आलीशान वाटर पार्क का मजा उठाइए। तो पता ना भूलिएगा, नेशनल हाईवे नंबर 53 सुंदरनगर के सामने भुसावल। आता 28 तारखेला पूर्ण भारतात बकरी ईद सण हा उत्साहात साजरा होत असतो आणि 1960 चा जो कायदा आहे प्राणी अधिनियम त्यानुसार वाहतूक बंदी म्हणण्यापेक्षा गाय आणि वासरू म्हणजे गोरा आणि गाय त्याला आपण बळी देऊ शकत नाही. तर त्या आधारे बातमी भेटली होती जामनेरमध्ये, बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीररित्या कर्तव्यासाठी जनावर आणलेले आहे. सगळ्याची गोष्ट ही वरिष्ठांना सांगितली आम्ही, त्यानुसार आज 5 ते 6 ठिकाणी आम्ही कारवाई करून जवळजवळ 65 जनावर ताब्यात घेतलेले. यामध्ये गाई वासरू किती आहेत सर, आणि इतर जे कोणते जनावर आहेत? संख्या आपण आणून अजून दाखल करण्याच्या वेळेस ती संख्या जी आपण सर होती ती तुम्हाला तेव्हा कळवलं. हे सगळे जनावर कत्तलीसाठी आणले गेले होते का, याची काही माहिती भेटली का सर? त्याची माहिती भेटली होती आम्हाला गुप्त बातमीदाराकडनं. असे जनावरांची बकरी ईद त्यासाठी बळी देण्यासाठी आणले होते. यात किती आरोपी करण्यात आलेले आहेत? आरोपीची संख्या अजून निश्चित झाली नाही. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यावेळेस गुन्हा दाखल होईल, त्यानंतर आपण सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित देईल. गाईडला कुठे पाठवण्यात आले? गाई आणि जे वासू गोडे वगैरे ते आपण बापला गोशाळेत पाठवली तिथं, कारण मोठी शाळा आहे आणि ठेवण्याची व्यवस्था वगैरे व्यवस्थित असल्याने आपण त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. सर, जामनेरमध्ये कुठल्या कत्तल खाण्यासाठी परवानगी आहे का? कुठे गाय किंवा इतर जनावर? जामनेरमध्ये आपल्याकडं कुठेही अधिकृत कत्तलखाना नाही. 3 फरवरी ज्यावेळेस प्रोग्राम असतात त्यावेळेस नियमाप्रमाणे त्यांना परवानगी देण्यात येत असते. सदर या गाडी सर ज्या शेतकऱ्याच्या असतील त्यांनी त्या शेतकऱ्यांना कशा प्राप्त होतील? जे कोणी बळगा आहेत तर त्यांना कशा मिळतील? नाही, असं जर काही आढळलं तर आपण निश्चितच त्यांच्यावर पण अन्याय म्हणजे सांगायचं तात्पर्य असे सर, जे जनावर आपण जप्त केलेले आहेत त्यात काही चोरीचे जनावर आहेत का, असं काही आपण तपास केलेला आहे किंवा चौकशी करणार आहोत? तर त्या अनुषंगाने पण तपास करू. चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. त्या अनुषंगाने पण आपण तपास करू आणि जर खरोखर एखाद्या शेतकऱ्याचं जर असेल तर जो शेतीसाठी वापरतो पशुधन, आपण त्याचा पण विचार करू, सगळ्या बाबीने तपास करू. यापुढे अशा घटना होऊ नये त्यासाठी आपण जामनेरवासियांना काय आवाहन करू इच्छितो? माझं तर सर्व मुस्लिम बांधवांना आव्हान आहे का आपण जे शासनाने जे दिलेलं आहे त्याचाच बळी द्यावा, इतर प्राण्यांचा बळी देऊ नये. दिल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, काही इंस्टाग्रामवर कोणी जर काही अफवा पसरत असेल तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल.